नमस्कार, डी24 न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। लिंगायत समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संपूर्ण महिला उपस्थित आहे। नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया। तर काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले, काय प्रतिक्रिया असेल, काय विषय काय? डोंगराळी शहरात एका मुलीवर अत्याचार करण्यात आला। त्या मुलीला ज्याने अत्याचार केला त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमच्या समाजाची विनंती आहे। डोंगराळ या भागामध्ये अत्याचार झाला, त्या संदर्भामध्ये काही महिलांनी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। तर काय सांगणार, ती चिमुरडी किती वर्षाची होती आणि काय घटना झाली? अतिशय छोटी 3 वर्षाची चिमुरडी होती। ज्या वयात अतिशय आपण घरातून सहजपणे बाहेर दारात खेळत असलेली मुलीला त्याने उचलून नेऊन अतिप्रसंग केला आहे। ही अतिशय वाईट आणि घाणेरडी गोष्ट आहे। त्यासाठी त्याचं खरंच दगडाने ठेचून सर्व समाजाच्या हातात देऊन त्याचा अंत झाला पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे। आज तुम्ही या ठिकाणी आले, काय कामासाठी आले? निषेध नोंदवण्यासाठी। निषेध काय सांगणार, महिलांवर वारंवार अन्याय अत्याचार त्याप्रती काय प्रतिक्रिया देणार? प्रत्येकाने ज्या महिलांवर नेहमी अत्याचार होता अशा पुरुषांना समाजाच्या हातात देऊन सनी त्यांना चिरडून मारलं गेलं पाहिजे। कारण की फाशी ही नाही अशी क्रूर म्हणजे हे दिली गेली पाहिजे की दुसऱ्या कोणी ते हे करायला नाही पाहिजे, की पुन्हा अशी काही डेअरिंग करायला नाही पाहिजे। अशा तऱ्हेने त्यांचा हे केला पाहिजे। तुम्ही बघू शकता, पंचम या लिंगायत समाजाच्या संपूर्ण महिला अत्यंत आक्रोशपणे या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। तुम्ही बघू शकता, लहान लहान मुलीवर ज्यावेळेस कोणी असा अन्याय अत्याचार करतो फक्त मोर्चे निघतात, आंदोलन करतात, पण भूमिका ही स्पष्ट कळत नाही। शासन झोपलंय का? असे वारंवार लहान लहान मुलीवर जर अतिप्रसंग होत असेल तर शासन झोप काढतंय का? आणि फक्त आंदोलन करून हा प्रश्न सुटेल का? हा देखील हा विषय या ठिकाणी निर्माण होतोय। महिला येतात, राजकीय लोक येतात, आंदोलन करतात, निवेदन देतात, परंतु हा प्रश्न वारंवार तसाच आहे आणि ज्याची मुलगी गेली त्यालाच ते दुःख कळू शकतं हे देखील यामध्ये। आणि या ठिकाणी या ज्या महिला आहेत त्या ठिकाणी आल्यात, अत्यंत तीव्र भावना या महिलांच्या आहे आणि आक्रोश देखील आहे। संबंधित डोंगराळ भागामधील जो व्यक्ती असेल त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे असं देखील यावेळी त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन निलेश जोडेसह डी24 चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र। 3 वर्षाची तिला हत्या आणि 4 म्हणजे शिक्षणाची काही कळलं नाही। त्या मुलीवर अत्याचार तिला अर्थही माहिती नाही। त्याच्याबद्दल